पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। अलिबाग तालुका रहिवासी संघ पनवेल स्नेह मेळावा आणि गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न। अलिबाग तालुका रहिवासी संघ पनवेल स्नेह मेळावा आणि गुणगौरव समारंभ अतिशय सुंदर, नीटनेटका आणि सुनियोजितपणे अनेक अलिबागकर यांच्या साक्षीने दिमागदार स्वरूपात संपन्न झाला। गेली अनेक वर्षे ही संघटना गुणवंत विद्यार्थी तसेच विशेष कामगिरी केलेल्या नागरिकांचे सन्मान करत आली आहे। या कार्यक्रमाला संघटनेचे प्रमुख आधारस्तंभ कार्याध्यक्ष माननीय श्री सतीश पाटील साहेब, अध्यक्ष माननीय श्री अल्लाद पाटील साहेब, उपाध्यक्ष श्री श्रीकांत ठाकूर साहेब, उपाध्यक्ष श्री महेंद्र वावेकर साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव श्री दत्तात्रय बेटकोळी साहेब, ॲडव्होकेट श्री तेलगे साहेब, श्री अर्जुन गावण सर, श्री हेमंत पाटील सर, श्री रामचंद्र पाटील, श्री भोपी साहेब, श्री श्रीकांत पाटील, हास्य सम्राट श्री संजीवन म्हात्रे, श्री पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सौ सुशीला घासे व सौ अलका कोळी तोडणकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले। गणेश पूजन, सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। उपस्थित असलेल्या अलिबागकर बांधवांनी पहिल्यांदा पहेलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या तसेच संघटनेतील मृत्यू पावलेल्या नातेवाईकांना 2 मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली। संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अल्लाद पाटील यांच्या प्रास्ताविक भाषणाने संमेलनाची सुरुवात झाली। आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। प्रास्ताविक भाषणामध्ये अलिबाग भवन निर्मितीसाठी सर्वांनी झटून काम करावे व लवकरात लवकर ही वास्तू उभी करण्यात यावी यासाठी आवाहन करण्यात आले। अलिबाग भवन निर्मितीसाठी प्रेम करावं पण जपून हे नाटक वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहात आयोजित केले आहे। त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त निधी संकलन व्हावे असेही आवाहन संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अल्लाद पाटील साहेब यांनी केले। त्यानंतर 10वी 12वी पदवीधर, इंजिनियर आणि नामांकित क्षेत्रात काम करत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे ट्रॉफी, पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांच्या आईवडिलांसमवेत त्यांना गौरविण्यात आले। तसेच आपापल्या सेवा क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले त्यांनाही गौरविण्यात आले। या समारंभात श्री चिन्मय विजय झिंजे या तरुण मुलाने वयाच्या 12व्या वर्षी अचानक आलेल्या आपल्या अपंगत्वावर मात करून जे काही यश मिळवले त्याचे आत्मकथन ऐकताना सर्व उपस्थित मंत्रमुग्ध झाले। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यास आशीर्वाद दिले। या सर्व गुणीजनांनी आपापल्या क्षेत्रात मिळवलेले गुण, माहिती, अनुभव हे सर्व पाहून आणि ऐकून अलिबागकरांकडे एवढे टॅलेंट आहे याचा अभिमान वाटला असे मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले। तसेच अलिबागकरांचे नाव भविष्यात राज्य पातळीवर, केंद्र स्तरावर त्याचबरोबर जागतिक पातळीवर नेऊन ठेवतील हा विश्वास आहे असे म्हणून त्यांनी सर्व गुणी मुलांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन केले। तसेच त्या सर्वांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र पालवे सर यांनी उपलब्ध करून दिलेला सर्व सोयींनी युक्त असा सुंदर हॉल, त्याचबरोबर श्री जगदीश धुळे यांची संगीत मैफिल आणि हास्य सम्राट श्री संजीवन म्हात्रे यांचे विनोदातून प्रबोधन हा दुर्मिळ योगायोग। तसेच सर्व पदाधिकारी, संचालक, सभासद सपत्नीक उपस्थित राहून त्यांनी समारंभाला एक वेगळाच उत्साह आणला। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रसाद म्हात्रे आणि श्री अविनाश ठाकूर यांनी त्यांच्या शैलीत केले। छायाचित्रणाची जबाबदारी दैनिक पुण्यप्रतापचे संपादक श्री अविनाश पाटील व श्री संदेश कोठेकर यांनी सांभाळली। या यशस्वी आयोजनात श्री अल्लाद पाटील, श्री निवृत्ती पाटील, श्री संजय मौकल, श्री मच्छिंद्र पाटील, श्री भालचंद्र पाटील, श्री प्रसाद म्हात्रे, श्री अविनाश पाटील, श्री राकेश पाटील, श्री विश्वास ठाकूर, श्री विश्वनाथ पाटील, श्री सावळाराम पाटील, श्री सतीश पाटील कुरुळ, सौ सुशीला घासे, सौ अलका कोळी तोडणकर, सौ निलिमा झिंजे, सौ अंजली पाटील, सौ मेघा पाटील, सौ जागृती म्हात्रे यांचबरोबर इतर सर्व महिला भगिनी ज्यांनी लक्षवेधी रांगोळ्या काढल्या, स्टेजची उत्तम व्यवस्था पाहिली त्यांचाही मोलाचा वाटा आहे। सरतेशेवटी आपल्या गोड आवाजात स्नेहा पाटील यांनी मान्यवरांचे सत्कारमूर्ती आणि उपस्थित असलेल्या सर्व अलिबागकरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली। निलिमा झिंजे, ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, कळंबोली, पनवेल।